एक क्षण थांबा. जर तुम्ही हा हरिपाठ रोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी श्रद्धेने ऐकला असाल तर कदाचित हा तुमच्या आयुष्यातील एक सुंदर आध्यात्मिक बदलाची सुरुवात ठरू शकते. मी असं म्हणत नाही की फक्त हरिपाठ ऐकल्याने आयुष्यातील प्रत्येक समस्या दूर होईल, पण संतांच्या आणि भक्ती परंपरांच्या ग्रंथांमध्ये हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. मन शांत करण्यासाठी, नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी आणि जीवनात समाधानाची भावना निर्माण करण्यासाठी हा हरिपाठ आधारात घेतला जातो. म्हणूनच आजचा हा संपूर्ण हरिपाठ शेवटपर्यंत ऐका. मनात फक्त एकच भावना ठेवा, पांडुरंगा, माझं नाव तुझ्या चरणी ठेवतो, माझ्या जीवनाला योग्य दिशा दे. मित्रांनो, हा हरिपाठ केवळ एक अभंगाची पाठण नाही, ही संतांनी दिलेले नामस्मरणाचे एक सुंदर साधना आहे. दिवसभराच्या धावपळीत मन अस्वस्थ होतं, विचारांची गर्दी होते आणि अनेक वेळा आपल्याला स्वतःसाठी काही वेळ मिळत नाही. अशा वेळी काही क्षण हरिनामात मग्न रमलं तर मनाला शांततेचा आधार मिळू शकतो. म्हणूनच हरिपाठ ऐकताना फक्त आवाज ऐकू नका, प्रत्येक शब्द मनापासून ऐका, त्याचा अर्थ समजून घ्या आणि शक्य असेल तर नामस्मरणाला स्वतःला काही क्षण विसरून जा. श्रद्धा ठेवा, पण त्यासोबत चांगले कर्म, प्रयत्न आणि सकारात्मक विचारही ठेवा. कारण भक्ती आपल्याला शक्ती देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे जाऊ देतात. जर हा हरिपाठ ऐकताना तुमच्या मनाला थोडीशी शांतता मिळाली तर मध्येच स्टॉप करून लगेच हरी जय रामकृष्ण हरी हे लिहायला विसरू नका. अशाच भक्तिमय हरिपाठ, अभंग आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. पांडुरंग आपल्या सर्वांच्या जीवनात शांती, समाधानी आणि समृद्धी योग्य मार्ग दाखव. जय जय रामकृष्ण हरी. चला तर मंडळी, आपल्या हरिपाठाला सुरुवात करूया. हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण 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 ते ध्यान उभे विटेवरी तुळशी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपाती श्रवणी तुका म्हणे माझे सर्व सुख तुळशी हार गळा कासे पितांबर देवाची द्वारी उभा क्षण भरी हरी मुखे मना हरी मुखे मना गणना कोण करे आसोनी संसारी जिभे बेभूकली शास्त्र भारी बाहेर ज्ञान देव म्हणे व्यासाची गुणा हरी मुखे मना हरी मुखे मना गणना कोण करे वेदी जाना साई शास्त्र पुराण हरिसे गाती मंथुनी नवनीता तैसे ज्ञान कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समया तू दुर्गमान घाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ घन दाट हरी दिसते हरी मुखे मना हरी मुखे
राम कृष्ण मनी वैकुंठ भुवन करते हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करे हा भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळीन शक्ती बोलून कैशेनी दैवत प्रसन्न त्वरित आहे निवांत शिवा सायास करिषी प्रपंच दिननिशी हर्षिन भजस्ती कोण्या गुणे ज्ञानदेव मने हरी जप करणे धरणे प्रपंचाचे हरी मुखे मना हरी मुखे मना ची गणना कोण करी योग याग विधी वेने नोये शेती मायाची उपाधी दंबाधर भावे बिना देवन कळे संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे तपे विना दैवत दिसल्या विना प्राप्त विनयित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ते संगती तरुणोपाय हरी मुखे मना हरी मुखे मना ची गणना कोण श्री ज्ञानदेव माऊलीच्या चरणी नमस्कार. जय जय रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण आता हा हरिपाठ पाहिला. 5 अभंगांचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हरिपाठ म्हणजे फक्त अभंग म्हणणे नाही. हरिपाठ म्हणजे आपल्या मनाला हळूहळू भगवंताच्या मनाशी जोडण्याचा एक सुंदर मार्ग. आपण दिवसभर किती गोष्टींचा विचार करतो. पैशाचा विचार करतो, भविष्याचा विचार करतो, नात्यांचा विचार करतो, कामाचा ताण घेतो, अभ्यासाचा ताण घेतो, आपल्या इच्छा, आपल्या चिंता. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपण विसरतो. आपल्या मनाला शांतते सुद्धा गरज असते, शांततेची सुद्धा पण गरज असते. आणि म्हणूनच संतांची आपल्याला एक अतिशय सोपा मार्ग सांगितला आहे, हरिनाम. आपल्याला पहिल्या हरिपाठाचा अर्थ ज्ञानदेव माऊली म्हणतात. ज्ञानदेव माऊली काय म्हणतात? देवाची या दारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी लिहिल्या. याचा अर्थ काय? भगवंतांच्या दारात म्हणजेच भगवंताच्या चरणी जर मनापासून काही क्षण उभं राहता आलं, त्याचं नामस्मरण करता आलं, तर त्या क्षणाचा मोठा महत्व आहे. इथे देवाच्या दारी उभं राहणं म्हणजे फक्त मंदिराच्या दारात उभं राहणं नाही. तुम्ही घरात असाल, कामावर असाल, प्रवासात असाल किंवा अभ्यास करत असाल, तर 2 मिनिटं मन शांत करून भगवंतांचं नाम घेतलं तर तोच तुमच्यासाठी देवाच्या दारी उभं राहण्याचा क्षण आहे. आपण अनेकदा म्हणतो माझ्याकडे देवासाठी वेळ नाही, पण संतांचा संदेश असा आहे की देवासाठी तासनतास वेळ देणं आवश्यक नाही. मनापासून घेतलेलं नाम महत्वाचं आहे. म्हणूनच पुढे माऊली म्हणतात, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणजे हरिनामाचे नाम घ्या, पुन्हा पुन्हा घ्या. त्या मनातून किती पुण्य मिळेल आणि याची जाण कोणीही करू शकत नाही. कारण नामस्मरणाचा परिणाम फक्त बाहेरच्या परिस्थितीवर होत नाही, तो सर्वात आधी आपल्या मनावर होतो. मन शांत झाले की विचार स्पष्ट होतात, विचार स्पष्ट झाले की निर्णय चांगले होतात, आणि निर्णय चांगले झाले की जीवनाला योग्य दिशा मिळते. म्हणूनच हरिनाम म्हणजे केवळ शब्द नाही, तो मनाला आधार देणारा एक मार्ग आहे. माऊली पुढे एक अतिशय सुंदर गोष्ट सांगतात, असोनिया संसारी जीवे वेणू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आपण संसारात राहतो, आपल्याला आपली कामं करायची आहेत, जबाबदाऱ्या आहेत, कुटुंब आहे, पैसा कमवायचा आहे, भविष्य घडवायचं आहे. संतांनी संसार सोडून द्या असं सांगितलेलं नाही. उलट संसारात राहून जीवेवर हरिनाम ठेवा आणि संदेश आहे, हाच संदेश आहे. म्हणजे हाताने काम करा, मनाने नाम घ्या, अभ्यास करा, नाम घ्या, नोकरी करा, नाम घ्या, व्यवसाय करा, नाम घ्या, घरची कामं करा, नाम घ्या. कारण देव मिळण्यासाठी संसार सोडण्याची गरज नाही, संसार करताना मन देवाशी जोडण्याची गरज आहे. दुसरा हरिपाठ म्हणजे ज्ञानदेवापेक्षा अनुभव आणि नाम. दुसऱ्या हरिपाठात माऊली सांगतात, 4ही देह, 6 शास्त्र आणि 18 पुराण या सगळ्यांमध्ये हरीचं महत्व सांगितलेलं आहे. याचा साधा अर्थ असा की वेगवेगळ्या ग्रंथांनी वेगवेगळ्या पद्धती एकच सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भगवंतांचं नामस्मरण करा, पण त्यानंतर माऊली एक सुंदर उदाहरण देतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. जसं आपण दुधाचं लोणी काढण्यासाठी दूध घुसळतो, तसं जीवनातील सार शोधा. आपण आयुष्यात अनेक गोष्टी ऐकतो, अनेक लोक अनेक मत सांगतात, हा मार्ग चांगला, तो मार्ग चांगला, हे कर ते करू नको. पण
या सगळ्यातून आपल्या जीवनाला खरं काय महत्वाचं आहे हे ओळखणं आवश्यक आहे. दूध भरपूर असलं तरी लोणी काढलं नाही तर त्याचा सार मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्ञान भरपूर असलं तरी ते जीवनात उतरलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून फक्त ऐकू नका, जे चांगलं आहे ते आचरणात आणा. माऊली पुढे म्हणतात, ए माऊली पुढे काय म्हणतात ऐक जरा, लक्ष दे. एक हरिनामा जीव शिव सम वाया तू दुर्गमा न घाली मान. याचा अर्थ अतिशय सुंदर आहे. आपण देवाला कुठेतरी दूर शोधत राहतो, मंदिरात शोधतो, तीर्थक्षेत्रात शोधतो, दूरच्या ठिकाणी शोधतो, पण संत सांगतात भगवंतांचा अंश आपल्या आतही आहे. म्हणूनच मनाला विनाकारण कठीण गुंतगुंतीच्या विचारामध्ये अडकू नका. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करतो की मन थकून जातं. उद्या काय होईल, माझं भविष्य काय, माझं काम काय, लोक काय म्हणतील, माझा अभ्यास होईल का, माझी नोकरी लागेल का, तरुणपणात माझं शरीर मला साथ देईल का, अशा खूप साऱ्या गोष्टी या विचारांमध्ये आपण आजचा दिवस गमवतो. हरिनाम आपल्याला वर्तमानात अंत आजचा क्षण जगायला शिकवतं. तर तिसऱ्या हरिनामात म्हणजे तिसऱ्या अध्यायात हरिपाठात माऊली म्हणतात, त्रिगुण अंसार निर्गुण हे सार विचार हरिपाठ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जीवनात काय खरंच महत्वाचं आहे आणि काय तात्पुरतं आहे याचा विचार करा. आपल्याला पैसा हवा असतो, मन सन्मान हवा असतो, यश हवं असतं, लोकांची आपलं कौतुक करावं असं वाटत असतं. ह्या गोष्टी चुकीच्या नाहीत, पण प्रश्न असा आहे ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यानंतरही मन जर शांत नसेल तर त्या यशाचा उपयोग काय. म्हणूनच संत आपल्याला बाहेरच्या जगाबरोबरच आपल्या जगाकडे पाहायला शिकवतात. घर मोठं असणं चांगलं पण मनही मोठं असायला हवं. पैसा असणं चांगलं पण समाधानही असायला हवं. यश मिळणं चांगलं पण त्या यशात अहंकार वाढता कामा नये. माऊली म्हणतात, सगुणी निर्गुण गुणांचे अवगुण हरिविन नम व्यर्थ जाय. मनाला एखादा आधार हवा असतो. आपण कोणाची तरी चिंता करतो, कोणावर तरी प्रेम करतो, कोणावर तरी विश्वास ठेवतो, पण जेव्हा मनाला योग्य आध्यात्मिक आधार मिळतो तेव्हा मनाची भटकंती कमी होऊ शकते. म्हणूनच हरिनाम मनाला एक दिशा देतं. आणि म्हणूनच ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. रामकृष्णाचं नामस्मरण मनात ठेवण्याचा संदेश इथे आहे. चौथ्या हरिपाठातील पहिल्याच ओळ खूप मोठा संदेश आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणजे भक्तीमध्ये भावना महत्वाची आहे. आपण देवासमोर किती वेळ बसतो, किती मोठा जप करतो, किती माळा केल्या यापेक्षा मनात काय आहे हे महत्वाचं. समजा एखादा माणूस देवाचं नाम घेतो पण मनात सतत दोष, अहंकार, मत्सर ठेवतो तर त्याने फक्त शब्द उच्चारले, पण दुसरा माणूस साधेपणाने 2 मिनिटं म्हणतो, देवा माझ्याकडे चूक झाली असेल तर मला योग्य मार्ग दाखव. त्या प्रार्थनेने भावना आहे. म्हणूनच भक्ती म्हणजे फक्त विधी नाही, भक्ती म्हणजे मनाची अवस्था. माऊली पुढे काय सांगतात आपल्याला, आपण संसारासाठी दिवस रात्र मेहनत करतो, पैशासाठी धावपळ करतो, भविष्यासाठी योजना करतो, पण हरीचं नामस्मरण करण्यासाठी वेळ देतो का? हा प्रश्न फक्त जुन्या काळासाठी नाही, हा प्रश्न आज आपल्यासाठी सुद्धा आहे. आपण मोबाईलवर तासनतास देतो, सोशल मीडियावर वेळ घालवतो, मनोरंजनासाठी खूप सारा वेळ देतो, पण स्वतःच्या मनाची 5 मिनिटं देतो का? म्हणूनच रोज काही मिनिटं हरिपाठाचं नाम घ्या. मोठी साधना जमली नाही तरी चालेल, मनापासून नाम घ्या. माऊली शेवटी म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे याचा अर्थ संसार सोडून द्या असं नाही, तर संसाराच्या चिंता, मोह, अहंकार आणि मानसिक बंधनही हळूहळू सैल होऊ शकतात. नामस्मरणामुळे आपल्या कदाचित परिस्थिती बदलण्याआधी परिस्थितीकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. आपण अनेकदा हीच सर्वात मोठी गोष्ट असते, ठीक आहे. त्याच्यानंतर योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंग धर्म. इथे एक महत्वाचा संदेश आहे. फक्त बाह्य विधी केले म्हणून आध्यात्मिक प्रगती होत नाही. विधी चुकीची नाहीत, पण त्यामागे भावना आणि श्रद्धा असायला हवी. देवाला दाखवण्यासाठी भक्ती करण्यापेक्षा देवासाठी भक्ती करा. लोकांनी आपल्या धार्मिक म्हणावं म्हणून नाही, तर आपलं मन चांगलं व्हावं म्हणून नाम घ्या. माऊली पुढे म्हणतात, भावे विन देव न कळे न संदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे. आपल्याला आध्यात्मिक मार्ग समजण्यासाठी
योग्य मार्गदर्शनाची गरज असते. जसं अभ्यास करताना शिक्षक मार्ग दाखवतो, तसंच जीवनात संतांचे विचार, गुरुचे मार्गदर्शन आणि चांगल्या लोकांची संगत आपल्याला योग्य दिशा देते. म्हणून शेवटची ओळ अत्यंत सुंदर आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांतांची मात, साधूंचे संगती तरनो पाय. म्हणजे चांगल्या लोकांची संगत ही जीवनाला योग्य दिशा देणारी ठरू शकते. आपण कोणासोबत राहतो, काय करतो, काय पाहतो, कोणाचे विचार आपल्या मनात घेतो, याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच चांगली संगत निवडा आणि आपल्या मुलांनाही चांगल्या संगतीत पाठवा, म्हणजेच आपले हरिपाठ ऐकावं त्यांना. म्हणून जर तुम्हाला आतापर्यंत ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असंच आपण प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक मुलाला लहानापासून तर मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत हा हरिपाठ खूप साध्या भाषेत मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचं कंटिन्यू करूया. चांगले विचार ऐका, हरिनाम घ्या आणि त्यासोबत स्वतःचे कर्म प्रामाणिकपणे करत राहा. त्यानंतर मित्रांनो, पहिल्या 5 हरिपाठाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर संसार सोडायचा नाही. संसार करताना मन हरिपाठाच्या चरणी सोडायचं. पहिला हरिपाठ सांगतो हरिनाम घ्या. दुसरा हरिपाठ सांगतो म्हणजे दुसरं कडवं, जीवनातील खरं सार ओळखा. तिसरा, मनाची दिशा योग्य ठेवा. चौथा, भक्ती भावना ठेवा. 5वा, दिखावा सोडा, चांगली संगत आणि योग्य मार्गदर्शन स्वीकारा. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटं शांत बसा, मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या लगेच संपेल अशी हमी कोणी देऊ शकत नाही, पण श्रद्धेने नामस्मरण केलेल्या तुमच्या मनाला शांतता, धैर्य आणि योग्य मार्गदर्शन एक आधार नक्की मिळू शकतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपण आपल्या आयुष्यातील निर्णय आधीच चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणूनच भक्तीबरोबर प्रयत्न करा, नामाबरोबर कर्म करा, देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. पांडुरंगाकडे फक्त इच्छा मागू नका, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती आणि योग्य बुद्धीही मागा. आणि शेवटी मनापासून म्हणा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, जय जय राम कृष्ण हरी. याचा अर्थ तुमच्या मनाला आवडला असेल तर आताच कमेंटमध्ये श्रद्धेने जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल असं लिहा. अशाच हरिपाठाचा अर्थ, संत विचार, अभंग आणि भक्तिमय व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि आता आपण पुढच्या अभंगाला सुरुवात करूया. कापुराचे बाती उजळल्या ज्योती, मोक्ष रेखेला भाग्य विनाटला. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिमुखे मना, हरिमुखे मना. हा पर्वताप्रमाणे पातक करणे, नाही जाशी भक्ती तो पतित भक्त. अनंत वाचाळ परळती परळ, ज्ञानदेवा प्रमाणात्महा निदान. हरिमुखे मना, हरिमुखे मना. संताचे संगती मनोमार्ग गती, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. एक तत्व नाम साधेती साधन, हा नामामृत गोडी वैष्णवाला धली. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. हरिमुखे मना, हरिमुखे मना. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ध्यान, उपजोनी करंटाने अद्वैतवान. द्वैतवाची झाडणी गुरुविन ज्ञान, ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान. प्रपंच
हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण त्रिविने संगमी नाना तीर्थ भ्रमी नाही नामी तरिस्ते बेरस्ते नामाशी विन्मुख तो नर पापिया धावया न पावे को पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक तिन्ही लोक ज्ञानदेव हरीचे त्याचे कुळ हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पापराशी हृदयाचे क्षण मात्र रण अग्नी मेळे समरस झाले नाम केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र पै आगार ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ अर्थ उपनिषदा हरिमुखे मना हरिमुखे मना याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विनाशिती याची उपाधी करिस्ते जया भाव बळ्या कळे येर विना कळे तळया बळे तैसा पारिया चारवा घेता भूमीवरी बरोबरी साधन तैसा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण संपूर्ण माझिया हरिमुखे मना हरिमुखे मना याची गणना कोण करी समाधी हारीची समसुखे विना साधन जाण दैवत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे शराज सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवधीच उपाधी प्रमाण दिमानना ज्ञान देवी रम्य रमले समाधान चिंतन सर्व काळ हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी नित्य सत्य मिथ्य हरि पाठ जाशी काळ त्याचे न पाय दोष राम कृष्ण उच्चार अनंत राशी तप वाचे कळप पळते पोळे हरी 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 मंत्र हा शिवाचा देवाचा तया मोक्षी ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाहिजे उत्तम निज स्थान हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी एक नाम हरि द्वैत नाम तुरी वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी मतमावरी हरिसा सर्वा घटी राम देहा देही एक प्रकाशक सहस्ररश्मी ज्ञानदेवा चित्ती हरी पाठ नेम जन्मामुक्त झालो हरिमुखे मना हरिमुखे मना गणना कोण करी हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ सुलभ रामकृष्ण
रामकृष्ण नामी उन्मनी साधली दयासी लाजले सकळ स्थिती सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले पंचे निवाले साधू संती ज्ञान देवी नाम रामकृष्ण ठसा आत्मारा हरी मुखे मना हरी मुखे मना गणना कोण कर हरी पाठ कीर्ती मुखे तरी गाय मित्रची होय देहदाता तपाचे सामर्थ्य तपिनला मूप कल्प वैकुंठनादे मातृपितृ भ्राता संगोत्र अपार पूजनर होऊन ठेले ज्ञानदेवा गुड अनगम्य लाधले दिदले माझ्या हाती ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले दिदले माझ्या हाती हरी मुखे मना हरी मुखे मना नाची गणना कोण करी हरिवंश पुराण हरी नाम संकीर्तन सौजन देणे खारी दया नरा लाधले वैकुंठ जोडले तीर्थाटन ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई वार कुमार विठोबा रखुमाई कुमाई विठोबा रखुमाई वार कुमाई हा हा शाबास क्या बात है विठोबा रखुमाई वार कुमाई विठोबा रखुमाई वार कुमाई जय जय विठोबा रखुमाई वार कुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई वार कुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई वार कुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई वार कुमाई विठोबा रखुमाई वार कुमाई हा विठोबा रखुमाई वार कुमाई हा विठोबा रखुमाई वार रे ना नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी अनंत कोटी गेले तांडे अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठ योग याग क्रिया धर्मा धर्म माया केले ते विदया हरी पाठ ज्ञान देवा यज्ञ याग क्रिया धर्म विनने मनाई तुझा हरिमुखे मना हरिमुखे मना कोणाची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन नारायण सार जप तप कर्म हरि विना धर्म श्रम व्यर्थ जाय हरी पाठी गेले ते निमंत चिठेले मर गुंतले सुमन कणिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र कुळ बोध वरते हरिमुखे मना हरिमुखे मना नाची गणना कोण करी काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय उधरते रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जीवा कारण हरी एक हरी नाम सार जीवया नामाची माता देवाचे कोण भारी ज्ञानदेवा सांग झाला हरी पाठ वैकुंठ मार्ग सोपा हरिमुखे मना हरिमुखे मना कोणाची गणना कोण करी नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया
नारायण हरी नारायण हरी चारे घरी ध्यासा हरी विना जन्म तो नरकची पैजाना आता पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी ताड नाहुनी वाढ नाम आहे हरिमुखे मना हरिमुखे मना गुणाची गणना कोण करी 7 5 3 दशकांचा मेळा तत्वे कळाला विहरी पैसे नभे नाम सर्व मार्ग वरिष्ठ काही कष्ट न लागत आज पाजपणे उलट प्राणाचा मनाचा निर्धारू असते ज्ञानदेवाजीने नामविन व्यर्थ कृष्ण पंथ क्रमेला हरिमुखे मना हरिमुखे मना ची गणना कोण करी जप तप कर्म क्रियाने धर्म घटे नाम भाव शुद्ध न सोडी रे भाव टाकी रे संदेह कृष्ण ठाहो नित्य फोडी जातवित गोत कुळ शिळ मात त्वरित भावना युक्त ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले हरिमुखे मना हरिमुखे मना ची गणना कोण करी दानी बने निव भगवंती नाही चारणी पाय मोक्ष स्थला नारायण हरी उच्चार नामाचा ते खडी काळाचा रिख नाही तेथील प्रमाण नेनवे वेदा शिव जंतू सिके विकळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ वैकुंठ केले असे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी एक तत्व नाम दृढ धरी मना करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा अनेका पंथा जासी जणी ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना हरिमुखे मना ची गणना कोण करी सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी अर्ध घटिला होणार लटिका व्यवहार सर्व हा संसार नाम मंत्र जप कोटी जाईल पाव निज व्रती काढी सर्व माया तोडी तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान हरिमुखे मना हरिमुखे मना ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ध्यान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ध्यान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी समाधी संजीवन हरिपाठ समाधी संजीवन हरिपाठ हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरे मुखे म्हणा हरे मुखे म्हणा
गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची गणना 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 कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना गणना पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री भैरवनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत स्वानंद सुखनिवासी जोग महाराज की जय नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतीत पापे जन्मांतरिते न लगती सायास जावे वनंतरा सुखे तो खरा नारायण आईचा बैसोनी कराये का चित्त आवड्यानंत आळवा राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा राज पावा सर्वका या बिन अनिक सता साधन वाहतसे आन विठोबा तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे न लगती सायास जावे वनंतरा सुखे तो गणा नारायण
देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेल्या तेने मुक्तीचारी साधियेल्या तेने मुक्तीचारी साधियेल्या हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी वाया सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा वेदशास्त्र उभारी बाह्या सदा हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेच्या राना पांडवा घरी द्वारकेच्या राना पांडवा घरी द्वारकेच्या राना पांडवा घरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानदेव तुकाराम